हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे जी सध्या सगळ्या महिलांना आणि मुलींना, घरातल्या गृहिणींना सर्वात जास्त कन्फ्यूज करतोय। कारण 16वा हप्ता आल्यावर आता सगळ्यांना मनात एकच प्रश्न आहे, वेळेला 17वा हप्ता कधी येणार? आणि हो, या वेळेला सरकारने काही लोकांपर्यंत पोहोचलेले आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण इथे मी 17व्या हप्त्याची नेमकी तारीख, आधार लिंक अपडेट, पीडीपी प्रक्रिया आणि यावेळी कोणत्या चुका केल्यामुळे पैसे थांबतात हे सगळं स्पष्टपणे सांगणार आहे। आतापर्यंत किती आठवडे पैसे मिळाले हे थोडक्यात सांगा। मागच्या हप्त्याने आपल्याला तांत्रिक समस्या, काही खाते होल्ड, काही पीडीपी फेल, महिलांकडून आलेल्या फीडबॅकचा उल्लेख, माहिती 16व्या आठवड्यापर्यंत सरकारने सातत्याने पैसे ट्रान्सफर केले, काहींना वेळेवर आले, काहींना 2-3 दिवसा उशीर झाला, पण शेवटी सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचले। सरकारने योजनेच्या पोर्टलवर आणि जिल्हा स्तरावर काही अपडेट्स दाखवले, त्यानुसार 17वा हप्ता इंटेलिक्स खाली दिलेल्या तारखांदरम्यान येऊ शकतो। 1 ते 8 तारखेच्या दरम्यान हा वेळ आकस्मिक बदलांवर अवलंबून असतो। आधार व बँक लिंक आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? पीडीपी चालू आहे का? केवायसी पूर्ण झाली आहे का? चुकीचं आयएफएससी खाते आणि डोमेन्स, आधार डिपेंडन्सी मिस्टेक्स, मोबाईल नंबर बंद या 4 कारणांमुळे सर्वात जास्त पेमेंट फेल होते। सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक पात्र महिलेला दर आठवड्याला पैसे मिळावेत। आता 17वा हप्ता देखील त्या जिल्ह्यापर्यंत टप्प्याटप्प्याने येणार आहे। जर तुम्हाला अशाच योजनेचे अपडेट, पीडीपी माहिती आणि कोणत्या दिवशी कसे पैसे येणार हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।